हरिओम. पुढील प्रश्न. संचित, पूर्वसंचित आणि गतसंचित म्हणजे काय? साधिका सौ अनुराधाताई कोटीभास्कर. योगदास. प्रश्न ज्या क्रमाने विचारला आहे त्याच्या उलट क्रमाने उत्तर देतो. गतसंचित. मुक्तात्म्यांचा अपवाद सोडल्यास आपण आत्तापर्यंत हजारो लाखो देह धारण केलेले असतात, म्हणजेच आपल्या संचितामुळे आपण अनेक वेळा पुनर्जन्म घेतलेला असतो. अशा प्रकारे या सद्य जन्माच्या आधीच्या जन्मी जे आपले संचित असते त्याला गतसंचित असे म्हणायचे. असे संचित या आधीच्या मागील जन्मात साचविलेले असते. पूर्वसंचित. गतजन्माच्या आधी आपण जे संचित साचवतो त्याला पूर्वसंचित असे म्हणायचे. हे फार पूर्वीपासून कदाचित आपल्या पहिल्या देहधारणेपासून साचत साचत आलेले असते. संचित, गत, पूर्व आणि या सद्य जन्मात जे अतृप्त उपभोग साचतात या सर्वाला संचित असे म्हणायचे. असे सर्व संचित या जन्मी आपल्याला नष्ट करायचे असते. पुढील प्रश्न. शारीरिक मानसिक व्यंग हे संचिताचे फळ असते, परंतु कोणत्या प्रकारच्या कर्मामुळे हे फळ मिळते हे समजू शकते का? साधिका सौ अनुराधाताई कोटीभास्कर. योगदास. हे फळ जशास तसे या न्यायाने उपभोगावे लागते, कारण कोणाला चटके दिले असल्यास तसेच चटके बसून ते संचित संपते. यामुळे त्याचे दुःख बरोबर समजते आणि यापासून भावी आयुष्यासाठी धडा मिळतो की हे असे करू नये, केल्याने त्याने ह्या अशा शिक्षेला तयार राहावे. याचा अर्थ असाही आहे की एखाद्याने मागील जन्मी स्त्रीला त्रास दिला असला आणि त्याचा पुनर्जन्म पुरुष म्हणून झाला तर तो या जन्मी मुक्त होऊ शकत नाही. या पुरुषाच्या जन्मानंतर तो पुढे स्त्री म्हणून जन्म घेऊन जेव्हा उपभोग घेतो, ती शिक्षा उपभोगतो, तेव्हाच त्या संचितामधून त्याची सुटका होते, कारण स्त्री देहाला झालेली पीडा स्त्री देह धारण करून उपभोगल्याशिवाय त्याचे क्षालन होणार नाही. याचप्रमाणे एखाद्याने मानवी देहामध्ये एखाद्या मानवेतर प्राण्याला त्रास दिला असला आणि जर त्याचे संचित झाले असले तर तेही त्याला मानवी देही उपभोगूनच संपवावे लागते. आता मानवी देह प्राप्त झाल्यामुळे त्याला मानवेतर देह प्राप्त होणे शक्य नसते. यामुळे त्याला मानवी देही मानव असूनही त्या प्राण्याप्रमाणे वागणूक मिळते आणि त्याला त्याचे क्लेश सोसावे लागतात. उदाहरणार्थ, एखाद्या कुत्र्याला त्रास दिला असला आणि त्याचे संचित झाले असले तर अशा व्यक्तीला मानव असूनही कोणाकडून तरी कुत्र्यासारखी वागणूक दिली जाईल आणि त्याचे क्लेश त्याला भोगावे लागतील आणि मगच त्याची त्या संचितामधून सुटका होईल. पुढील प्रश्न. संचित संपत आले आहे हे कसे ओळखावे? साधिका सौ अनुराधाताई कोटीभास्कर आणि साधक श्री कोल्हटकर साहेब. योगदास. आपण तरुण असतो तेव्हा आपल्याला लहान मुले दादा ताई असे म्हणतात. काही वर्षांनी लहान मुले आपल्याला काका आंटी असे म्हणू लागली की समजावे आपण प्रौढ झालो. आणखी काही वर्षांनी लहान मुले आपल्याला आजोबा आजी असे म्हणू लागले की समजावे की आपण वृद्ध झालो आहोत. तसेच येथे आहे. आपले संचित संपत आले आहे, संपले आहे हे आपल्या वर्तणुकीतील बदलावरून समजते. तसेच इतरांची आपल्याजवळील वर्तणूक बदलते यावरून हे समजते. विशेष करून आपल्यात झालेला बदल आपल्यापेक्षा इतरांना जास्त लवकर उमजतो. याची लक्षणे भरपूर आहेत, तथापि त्यातील काही लक्षणे पाहू. 1. आपण प्रशांत होतो. आता आपल्याला काहीही गडबडघाई नसते. जे जसे जितके जेव्हा होईल त्यात आपण समाधानी असतो. आपली कसलीही तक्रार नसते. 2. आपण शक्यतो मौन राहू लागतो. जितका एकांत मिळेल तितके छान वाटू लागते. कारणाशिवाय आपण कोणाशीही संपर्क साधत नाही,
तसेच कारणाशिवाय आपण आपली जागा सोडत नाही. 3. आपण जास्तीत जास्त वेळ स्वतःजवळ राहू लागतो. 4. आपल्याला जराही नाविन्याची ओढ राहत नाही, जे आहे तेच नकोसे होते. 5. अन्न, वस्त्र, निवारा अत्यावश्यक मिळाला की आपण तृप्त होतो. 6. आपली राहणी अत्यंत साधी होते. 7. आपला आवाज, शब्द, भाषा, स्वभाव मृदू होतो. 8. आपल्या स्मृतींचा कारखाना बंद होतो. कोणी काही जुने पुराणे सांगू लागल्यास आपण त्यात रस घेत नाही. 9. बुद्धी कारणाशिवाय दृश्याचे विश्लेषण करणे बंद करते. 10. आपण अत्यावश्यक इतकेच वर्तमानात लक्ष घालतो. भूत भविष्य यात आपण लक्ष घालत नाही. 11. जाऊ तेथे राहू, खाऊ, जेऊ, पाहू, गाऊ, वाहू हे सर्व बंद होते. 12. रस्त्याने जाताना सरळ आपल्या कामाला जाऊन परत येणे होते. 13. राजकारणात भौतिकात रस असत नाही. 14. थोडक्यात चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे अशी आपली अवस्था होते. पुढील प्रश्न. अ ने ब ला त्रास दिला तर ब त्याला शिक्षा करायला पुढील जन्मी भेटतो का, की त्याला शिक्षा करायला क जन्म घेतो? मग त्या क चे संचित संपविण्यासाठी आणखी कोणाचा जन्म होतो का? अशा प्रकारे हे संचिताचे रहाटगाडगे संपते कसे? साधक श्री कोल्हटकर साहेब. योगदास. येथे सुडाची भावना नाही. समजा की या जन्मी अ ने ब ला फसवून लुबाडले आणि भिके कंगाल केले. याचा अर्थ आता पुढील जन्मी ब हा अ चा सूड घ्यायला जन्म घेईलच असे नाही, किंवा त्यासाठी क जन्माला येईल आणि तो अ ला शिक्षा करेल असेही नाही. येथे लक्षात घ्यावे की या घटनेत ते तसे ब चे संचित होते आणि ते संपून गेले. याचा अर्थ ब चे संचित संपविण्यासाठी अ ने त्याला लुबाडायचे कारण नाही. त्याचे संचित संपविण्याची जबाबदारी अ वर नाही. ते काम नियती करते. त्यामुळे अ ला संचिताच्या नियमाप्रमाणे शिक्षा नक्की होते. कशी ते एक उदाहरण म्हणून पाहू. पुढील जन्मी अ भरपूर धन, स्थावर मालमत्ता कमवेल आणि भूकंप होऊन त्याच्या इमारती कोसळतील. त्यात त्याचे धन लुटले जाईल आणि अ भिके कंगाल होईल आणि त्याला शिक्षा होईल. कदाचित यावेळी ब जन्मालाही आलेला नसेल. अशा प्रकारे किंवा अशाच काही अन्य प्रकारे हे संचिताचे रहाटगाडगे संपते. पुढील प्रश्न. गृहीत धरूया की ब च्या संचितात पुढील जन्मी क कडून सेवा करून घेणे आहे, तर अशा प्रकारच्या संचितासाठी पुढील जन्मी यासाठी क जन्माला येतो का? हे संचिताचे रहाटगाडगे संपते कसे? साधक श्री कोल्हटकर साहेब. योगदास. अशा वेळी ब साठी क निश्चितच जन्माला येईल आणि त्याची सेवा करेल आणि दोघांचेही संचित संपेल. उदाहरणार्थ समजा ब प्रौढ झालेला आहे आणि पहाटेच्या वेळी तो स्कूटरवरून कामाला जात आहे आणि त्याची स्कूटर पंक्चर झाली. पहाटे स्टेपनी बदलण्यासाठी मेकॅनिक मिळणे अशक्य आहे. याच वेळी क त्याच रस्त्यावरून जात आहे. तो थांबतो, ब ची स्टेपनी बदलून देतो आणि तेथून निघून जातो. अशा प्रकारे ब चे सेवा करून घ्यायचे आणि क चे सेवा करण्याचे असे दोघांचेही संचित संपते. अशा वेळी हे दोघांचेही गतसंचित होते हे कसे समजायचे? अशा वेळी ब हा क ला पैसे देऊ शकत नाही, कारण क ने केवळ सेवाभावी मदत केली आहे. दोघांची साधी ओळखही नाही. आता हे गतसंचित असल्यामुळे ब औपचारिकपणे आभार मानेल आणि अगोदरच उशीर झालेला असल्यामुळे तेथून कामासाठी निघून जाईल. महत्त्वाचे म्हणजे ब कामाच्या गडबडीत पहाटेचा प्रसंग साफ विसरून जाईल. याचप्रमाणे क चा स्वभावच असा असेल की यात विशेष काहीही नाही, म्हणून तोही हे सर्व विसरून जाईल. अशा प्रकारे किंवा अशाच काही अन्य प्रकारे हे संचिताचे रहाटगाडगे संपते.
तथापि जर हे गतसंचित नसते तर दोघांनीही हा प्रसंग लक्षात ठेवून घरी मित्रांजवळ चांगले चरविच्चरण करून सांगितला असता. त्यांच्या स्मृतीत हा प्रसंग कोरला गेला असता आणि याचे संचित तयार झाले असते. हरिओम.